नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विक्रम गावडे स्वागत करतो तुमचं युनियन एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, आता खूप साऱ्या स्टुडंटचं एकच ड्रीम आहे, ते म्हणजे पुण्यामधल्या इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घ्यायचं। तर विद्यार्थी मित्रांनो, काळजी करायची काहीच गरज नाही, त्याच्या रिगार्डिंगच आज आपला व्हिडिओ असणार आहे, पुण्यातले टॉप 5 इंजिनिअरिंग कॉलेजेस रिगार्डिंग। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कॉलेज कसं आहे, कुठं आहे, त्याच्या रिगार्डिंगची प्रॉपर इन्फॉर्मेशन बघणारच आहोत, त्याच्यामुळे काळजी करायची काहीच गरज नाहीये। त्याचबरोबर आपण आपले जे पण इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस रिगार्डिंगचे काउन्सिलिंग प्लॅन आहे ते सुद्धा लॉन्च केलेले आहेत, ते तुम्ही नक्कीच चेकआउट करू शकता। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्या रिगार्डिंगच्या डिटेल लिंक दिलेल्याच आहेत। त्याचबरोबर जर तुम्हाला काउन्सिलिंग घ्यायच्या आधी आपला फ्री सेमिनार अटेंड करायचा असेल तर येणाऱ्या रविवारी आपण इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस रिगार्डिंगचा फ्री सेमिनार अटेंड करत आहोत बघा। तर ते अटेंड करायसाठी तुम्हाला जी पण सेमिनारची लिंक असणार आहे ती आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती नक्कीच प्रोव्हाइड केली जाईल, त्याच्यामुळे लवकरात लवकर आपला जो पण व्हॉट्सअप ग्रुप आहे तो जॉईन करा आणि सेशन अटेंड करा। आणि विद्यार्थी मित्रांनो, आजची जी व्हिडिओ आहे त्याला तुम्ही नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त कमेंट करा, जेणेकरून आपल्याला सुद्धा कळेल की तुम्हाला व्हिडिओज आवडतात। तर जास्त डिले न करता आपल्या पहिल्या इंजिनिअरिंग कॉलेजकडे येऊयात। तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात सुरुवातीला आपण डिस्कस करूयात कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे म्हणजे COEP या कॉलेज रिगार्डिंग। तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे कॉलेज आहे हे डायरेक्टली IIT आणि NIT ह्या कॉलेज सोबत कॉम्पिट करतं, त्याच्यामुळे हे जे कॉलेज आहे हे महाराष्ट्राला वन ऑफ द बेस्ट कॉलेज म्हणायला काहीच अडचण नाहीये बघा। ह्या कॉलेजचा प्लेसमेंट रेशो सुद्धा खूप चांगला आहे, तो काय आहे कसा आहे ते आपण बघूयात। त्याच्याबरोबर हे कॉलेजच्या बाबतीत ओव्हरऑल बघायचं झालं तर विद्यार्थी मित्रांनो, हे कॉलेज 1854 ला इस्टॅब्लिश झालेलं आहे, गव्हर्नमेंट कॉलेज आहे, त्याच्यामुळे काहीच काळजी करायची गरज नाही बघा। हॉस्टेल फॅसिलिटीज वगैरे अवेलेबल आहेत। त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, हे जे कॉलेज आहे हे पुण्यामधल्या शिवाजीनगर ह्या एरियामध्ये लोकेटेड आहे, त्याच्यामुळे प्राईम लोकेशन तुम्हाला नक्कीच मिळणार आहे। ह्या कॉलेजच्या येणाऱ्या रँकिंग बाबतीत बघायचं झालं तर ह्या कॉलेजची येणाऱ्या रँकिंग जी आहे ती 1 to 100 ह्याच्या बिटवीन मध्ये नक्कीच येते। त्यानंतर ह्या कॉलेजची हायेस्ट प्लेसमेंट जी आहे ती 87 LPA इतकी आहे। त्याचबरोबर ऍव्हरेज प्लेसमेंटच्या बाबतीत बघायचं झालं तर साधारणपणे 11.5 LPA इतकी याची ऍव्हरेज प्लेसमेंट आपल्याला बघायला मिळणार आहे। या कॉलेजमध्ये टेक आणि नॉन टेक ह्या दोन्ही ब्रांचेस बघायला भेटतात, म्हणजेच काय की कॉम्प्युटर रिगार्डिंग ब्रांचेस पण आहेत, त्याचबरोबर कोर म्हणजे इलेक्ट्रिकल, सिव्हिल, मेकॅनिकल, प्रोडक्शन या रिगार्डिंगचे सुद्धा ब्रांचेस आपल्याला बघायला भेटणार आहेत बघा। त्याच्यामुळे काहीच काळजी करायची गरज नाहीये। विद्यार्थी मित्रांनो, हे वन ऑफ द बेस्ट कॉलेज आहे जसं मी पहिला सांगितलं होतं। त्याचबरोबर ह्या कॉलेजच्या फीच्या बाबतीत डिस्कस करायचं झालं तर 1,42,000 इतकी याची फी आपल्याला बघायला मिळणार आहे, त्याच्यामुळे फीच्या बाबतीत सुद्धा काहीच काळजी करायची गरज नाही। आणि जे स्टुडंट कॅटेगरीमध्ये येणार आहेत त्यांना कॅटेगरीचा नक्कीच या कॉलेजमध्ये बेनिफिट बघायला भेटणार आहे बघा, त्याच्यामुळे काहीच काळजी करायचं नाही, वन ऑफ द बेस्ट कॉलेज आहे पुण्यामधलं। त्याच्यानंतर आपण पुढच्या कॉलेज कुठे आहे तर पुढचं कॉलेज असणार आहे PICT। तर PICT सुद्धा खूप चांगलं कॉलेज आहे बघा। PICT सुद्धा महाराष्ट्रामधलं वन ऑफ द बेस्ट कॉलेजमध्ये नक्कीच गिनलं जातं। हे प्रायव्हेट कॉलेज आहे, ह्या कॉलेजची जी एस्टॅब्लिशमेंट आहे ती 1983 ला झालेली आहे। त्याचबरोबर PICT हे कॉलेज फक्त आणि फक्त टेक रिगार्डिंग ब्रांचेससाठी फेमस आहे आणि ह्या कॉलेजमध्ये फक्त आणि फक्त टेक रिगार्डिंगच्या ब्रांचेस आहेत बघा। त्याचबरोबर ह्या कॉलेजची येणाऱ्या रँकिंगच्या बाबतीत डिस्कस करायचं झालं तर 201 आणि 250 याच्या बिटवीन मध्ये याची येणाऱ्या रँकिंग फॉल करते बघा, त्याच्यामुळे काहीच काळजी करायची गरज नाहीये। ह्या कॉलेजची प्लेसमेंट सुद्धा नक्कीच आपल्याला NIT लेवलच्या आसपास बघायला मिळणार आहे। त्या कॉलेजच्या ओव्हरऑल प्लेसमेंटच्या बाबतीत बघायचं झालं तर हायेस्ट प्लेसमेंट लास्ट इयर 47 LPA इतकी गेली होती आणि जी ऍव्हरेज प्लेसमेंट आहे ही 11 LPA इतकी आहे बघा। तर ह्या कॉलेजची फी 1,10,000 इतकी आहे बघा, त्याच्यामुळे नक्कीच तुम्हाला ह्या कॉलेजचा बेस्ट टू बेस्ट आउटपुट हे बघायला मिळणार आहे। रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट खूप जास्त आहे बघा, खूप चांगलं कॉलेज आहे, तुम्ही नक्कीच हे कॉलेज कन्सिडर करू शकता। त्याच्यानंतर ह्या कॉलेजचं लोकेशन बघायचं झालं तर विद्यार्थी मित्रांनो, PICT हे कॉलेज धनकोडीमध्ये लोकेटेड आहे। अशाच प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला कॉलेज रिगार्डिंग डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन हवी असेल किंवा डिटेल रिव्ह्यू व्हिडिओ हवे असेल तर तुम्ही कॉलेजचं नाव आणि रिव्ह्यू व्हिडिओ असं प्लीज कमेंटमध्ये कमेंट करा, की जेणेकरून आपण त्या स्पेसिफिक कॉलेजवरती डिटेलमध्ये व्हिडिओ बनवूयात। त्या व्हिडिओमध्ये आपण कॉलेजची प्लेसमेंट असेल, कॉलेजचा कट ऑफ असेल, कॉलेजचं स्टुडंट रिव्ह्यू असेल, कॉलेजचं हॉस्टेल असेल, कॉलेजचा कॅम्पस असेल, या सगळ्या गोष्टी बघूयात आणि तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो। त्याच्यामुळे जर तुम्हाला अशा व्हिडिओज हवे असतील तर कॉलेजचं नाव आणि त्याच्यासमोर रिव्ह्यू असं तुम्ही कमेंट करा, लाईक PICT रिव्ह्यू, तर आपण त्या रिगार्डिंग नक्कीच विचार करूयात आणि नक्कीच व्हिडिओ घेऊन येऊयात। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, पुढचं कॉलेज बघायचं झालं तर ते आहे PCCOE। विद्यार्थी मित्रांनो, हे कॉलेज आकुर्डी एरियामध्ये लोकेटेड आहे, पिंपरी चिंचवड एरियामध्ये लोकेटेड आहे। हे सुद्धा खूप चांगलं कॉलेज आहे बघा। त्या कॉलेजच्या ओव्हरऑल बाबतीत बघायचं झालं तर ह्या कॉलेजमध्ये टेक आणि नॉन टेक ह्या दोन्ही ब्रांचेस तुम्हाला बघायला मिळणार आहेत। त्या कॉलेजची ओव्हरऑल येणाऱ्या रँकिंग बघायची झाली तर 251 to 300 याच्या बिटवीन मध्ये याची येणाऱ्या रँकिंग येते। त्याचबरोबर ह्या कॉलेजची हायेस्ट प्लेसमेंट जी आहे तर ह्या कॉलेजची हायेस्ट प्लेसमेंट 61 LPA इतकी गेली होती। त्याचबरोबर ह्या कॉलेजची ऍव्हरेज प्लेसमेंट आहे हे 6 LPA इतकं बघायला मिळणार आहे बघा, त्याच्यामुळे काहीच काळजी करायची गरज नाहीये। आणि ह्या कॉलेजची जी एस्टॅब्लिशमेंट इयर आहे ते 1999 आहे, त्याच्यामुळे कॉलेज सुद्धा खूप रिप्युटेड आहे, प्रायव्हेट कॉलेज आहे, बट वेल नोन कॉलेज आहे, वेल रिप्युटेड कॉलेज आहे, तुम्ही कॉलेजचा नक्कीच विचार करू शकता। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, ह्या कॉलेजच्या ओव्हरऑल फीच्या बाबतीत बघायचं झालं तर
64,000 इतकी आपल्याला ह्या कॉलेजची फी बघायला मिळणार आहे. पर इयरची फी असणार आहे. या कॉलेजला तुम्हाला जो पण तुमच्या कॅटेगरीचा बेनिफिट आहे तो सुद्धा बघायला मिळणार आहे. त्याच्यामुळे काहीच काळजी करायची गरज नाही. पुण्यामधलं नक्कीच हे चांगलं कॉलेजमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे बघा. त्याच्यानंतर पुढचं कॉलेज आहे VIT कॉलेज. विद्यार्थी मित्रांनो, VIT हे BPOD मध्ये लोकेटेड असलेलं कॉलेज आहे. या कॉलेजची ओव्हरऑल रँकिंग बघायची झाली तर NRF रँकिंग 100 to 170 याच्या बिटवीन मध्ये फॉल करते. त्याच्यामुळे हे कॉलेज नक्कीच चांगलं आहे. त्याच्यामुळे आपण हे कॉलेज नक्कीच कन्सिडर करू शकतो बघा. तर ओव्हरऑल या कॉलेजच्या ओव्हरऑल बाबतीत बघायचं झालं तर ह्या कॉलेजमध्ये टेक आणि नॉन टेक ह्या दोन्ही प्रकारच्या ब्रांचेस तुम्हाला बघायला मिळणार आहेत. त्याचबरोबर या कॉलेजची जी हायेस्ट प्लेसमेंट आहे ती साधारणपणे 54 LPA इतकी गेलेली आहे आणि ऍव्हरेज प्लेसमेंट ही साधारणपणे 9 LPA इतकी आहे बघा. त्याच्यामुळे हे कॉलेज खूप चांगलं आपण म्हणू शकतो. त्याचबरोबर ह्या कॉलेजच्या एस्टॅब्लिशमेंट इयरच्या बाबतीत बघायचं झालं तर 1984 ला हे कॉलेज एस्टॅब्लिश झालं होतं. वेल नोन कॉलेज आहे, वेल रिप्युटेड कॉलेज आहे, प्रायव्हेट कॉलेज आहे, काहीच काळजी करायची गरज नाहीये. आणि ह्या कॉलेजची फीच्या बाबतीत बघायचं झालं तर 1,95,000 याची इतकी फी असणार आहे. कॅटेगरीचे जे पण बेनिफिट असणार आहे ते तुम्हाला ह्या कॉलेजमध्ये बघायला मिळणार आहेत बघा. तर विद्यार्थी मित्रांनो, जसं मी मागच्या काही स्लाइड्स मध्ये सांगितलं होतं की जर तुम्हाला कुठल्या स्पेसिफिक कॉलेज रिगार्डिंग डिटेल रिव्ह्यू व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये त्या कॉलेजचं नाव आणि रिव्ह्यू व्हिडिओ असं कमेंट करा की जेणेकरून आपण त्या कॉलेजवरती रिव्ह्यू व्हिडिओ बनवूयात. तर त्याच्यानंतर आपला पुढचं कॉलेज असणार आहे कमिंग्स कॉलेज. तर विद्यार्थी मित्रांनो, कमिंग्स कॉलेज जे आहे ते फक्त आणि फक्त गर्ल्स कॅन्डिडेटसाठी रिझर्व आहे बघा. हे कॉलेज कोथरूड एरियामध्ये लोकेटेड आहे. लोकेशन सुद्धा खूप चांगलं आहे. त्याचबरोबर ह्या कॉलेजच्या ओव्हरऑल NRF रँकिंग बाबतीत बघायचं झालं तर ह्या कॉलेजची NRF रँकिंग जी आहे ती 201 to 300 याच्या बिटवीन फॉल करते. त्याचबरोबर हे कॉलेज टेक आणि नॉन टेक ह्या दोन्ही ब्रांचेससाठी फेमस आहे. दोन्ही ब्रांचेस ह्या कॉलेजमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत बघा. त्याचबरोबर ह्या कॉलेजची जी हायेस्ट प्लेसमेंट आहे ही 55 LPA इतकी आपल्याला बघायला मिळते. त्याचबरोबर जी ऍव्हरेज प्लेसमेंट आहे ही 12.75 LPA इतकी आपल्याला बघायला मिळणार आहे बघा. हे वन ऑफ द बेस्ट कॉलेज आहे गर्ल कॅन्डिडेटसाठी महाराष्ट्रामधलं बघा. फक्त आणि फक्त गर्ल कॅन्डिडेटसाठी कॉलेज असणार आहे, जसं मी प्रिव्हियस मेन्शन केलं होतं. तर त्याच बाबतीत अजून एक इम्पॉर्टंट पॉईंट सांगायचं झाला तर ह्या कॉलेजची जी एस्टॅब्लिशमेंट इयर आहे ती 1991 ची आहे. आणि ह्या कॉलेजचं जे फी स्ट्रक्चर आहे ते साधारणपणे 1,75,000 इतका आहे बघा पर इयर. या कॉलेजला सुद्धा तुम्हाला जे पण कॅटेगरी रिगार्डिंग बेनिफिट असणार आहे ते बघायला मिळणार आहेत. बट ह्याच्यामध्ये एक सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट आहे 2025 बॅचसाठी या कॉलेजमध्ये जे पण गर्ल कॅन्डिडेट असणार आहे त्यांच्यासाठी फ्री एज्युकेशन असल्यामुळे तुमची 100% फी माफ होणार आहे. पण तुमचं एक अट असली पाहिजे, तुमचं इन्कम 8 लाखाच्या खाली असलं पाहिजे. तुम्ही कुठल्या कॅटेगरीमधून असलात तर तुम्हाला कॉलेजची फी माफ असणार आहे, फक्त डेव्हलपमेंट फी भरावी लागणार आहे. त्याच्यामुळे काहीच काळजी करायची गरज नाही विद्यार्थी मित्रांनो. हे कॉलेज खूप चांगला आहे गर्ल कॅन्डिडेट. आणि ह्या कॉलेजेस ब्रांच मिळवण्यासाठी युनियन एज्युकेशन टीम नक्कीच तुमच्या मदतीसाठी असणार आहे. त्याच्यासाठीच आपण आपले जे पण काउन्सिलिंग आहे, पर्सनलाइज काउन्सिलिंग आहे ती लॉन्च केलेली आहे. तर पर्सनलाइज काउन्सिलिंगमध्ये आपण काय काय प्रोव्हाइड करतो हे आपण बघूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या पर्सेंटाईल अकॉर्डिंग बेस्ट टू बेस्ट कॉलेज आणि ब्रांच हे आपण मिळवून तर देतोच, पण त्याच्या आधी आपण तुम्हाला ॲक्च्युअली इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेस रिगार्डिंग आणि इंजिनिअरिंग फील्ड रिगार्डिंग वेल एज्युकेट करतो. आणि वेल एज्युकेट करण्यासाठी आपण लाईव्ह सेमिनारची सिरीज रन करतो. तर सर्वात आधी जे आपण सेशन कंडक्ट करतो ते आपण ब्रांचेसवरती करतो बघा. तर ह्या सेशनमध्ये तुम्हाला ज्या पण इंजिनिअरिंग फील्डमध्ये ब्रांचेस आहेत त्या सगळ्या ब्रांचेस इंट्रोड्यूस केल्या जातात. त्याच्या रिगार्डिंग इंडस्ट्री एक्सपर्ट आपण बोलवतो, त्याच्या थ्रू तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो. त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या ब्रांचेसला कसा स्कोप आहे, फ्युचरमध्ये कुणाला जॉब ऑपॉर्च्युनिटी चांगल्या असणार आहेत, त्यांचा सिलेबस काय आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा आपण एकंदरीत ओव्हरव्ह्यू ह्या ब्रांचेच्या सेमिनारमध्ये घेतो. ह्याच्या थ्रू तुम्हाला तुमची ब्रांच फिक्स करण्यामध्ये नक्कीच हेल्प होणार आहे बघा. खूप सारे स्टुडंट CSITI ह्याच ब्रांचेसकडे प्रेफरन्स देतात. नक्कीच ह्या ब्रांचेस चांगल्या आहेत, पण ह्याच्या व्यतिरिक्त ज्या ब्रांचेस आहेत त्याचा सुद्धा गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा इन फ्युचर स्कोप खूप चांगला आहे. तर त्याच्या रिगार्डिंग आपण ह्या सेमिनारमध्ये नक्कीच बघणार आहोत. त्याच्यानंतर पुढचं सेमिनार होतं आपलं जे कॉलेजेसवरती होतं. तर वेगवेगळ्या टाईपचे कॉलेजेस आहेत, त्यांची रँकिंग कशी करणं गरजेचं आहे, ह्या कॉलेजेसमध्ये आपल्याला कशा चांगला प्लेसमेंट मिळू शकतात, या सगळ्या गोष्टी आपण ह्या कॉलेजेसच्या सेमिनारवरती बघतो. अजून सुद्धा खूप सारे स्टुडंटला आणि पॅरेंटला एकच डिमांड आहे, आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेजेस हवं आहे. नक्कीच गव्हर्नमेंट कॉलेजेस चांगले आहेत, पण खूप सारे गव्हर्नमेंट कॉलेज असे आहेत ते प्रायव्हेट कॉलेजेसपेक्षा खूप लो लेवलचे आहेत. त्याच्यामुळे अशा कॉलेजमध्ये जाऊन आपल्याला काहीच अर्थ नाही. त्याच्यामुळे कोणते प्रायव्हेट कॉलेजेस चांगले आहेत, कोणते गव्हर्नमेंट कॉलेजेस चांगले आहेत, कोणते ऑटोनॉमस कॉलेज चांगले आहेत, कोणते नॉन ऑटोनॉमस कॉलेज चांगले आहेत, ह्या कॉलेजवरच्या सेमिनारमध्ये करणार आहोत. त्याच्यानंतर मेन पार्ट येतो ॲडमिशन प्रोसेसचा. तर विद्यार्थी मित्रांनो, जी पण पूर्ण ॲडमिशन प्रोसेस असणार आहे ती आपण आपल्या सेशनमध्ये नक्कीच एक्सप्लेन करणार आहोत. त्याच्यामध्ये कॅप राऊंड असतील, ह्या वर्षीचे जे अपडेटेड कॅप राऊंड रिगार्डिंगचे रूल आलेले आहेत त्याच्या रिगार्डिंग असेल, त्याचबरोबर स्पॉट राऊंड, इन्स्टिट्यूशन राऊंड, ए कॅप राऊंड, सीटॅक कॅन्सलेशन, ह्या गोष्टी ज्या आहेत त्याच्या रिगार्डिंगचं हे सेमिनार होणार आहे बघा. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट पार्ट जो येतो ते म्हणजे 1-to-1 काउन्सिलिंगचा. तर विद्यार्थी मित्रांनो, 1-to-1 काउन्सिलिंगमध्ये तुमच्या पर्सनटाईल अकॉर्डिंग आपण तुम्हाला लिस्ट डिझाईन करून देतो. तर फक्त आणि फक्त तुम्हाला आम्ही लिस्ट देतो का, तर असं काहीच नाही बघा. तर आपण काय करतो, एक सेशन अरेंज करतो. तर त्या सेशनमध्ये फक्त आणि फक्त तुमचे पॅरेंट्स, स्टुडंट्स आणि आपला काउन्सिलर एवढेच असतात. त्याच्यामध्ये तुम्हाला सिटी
प्रेफरन्स कुठले आहे, ब्रांच प्रेफरन्स कुठले आहे, तुम्हाला किती पर्सेंटाईल आलेले आहेत, या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुमच्या पर्सेंटाईल अकॉर्डिंग बेस्ट टू बेस्ट कॉलेज असेल, ब्रांच असेल, हे मिळवण्यासाठी आपण तुम्हाला लिस्ट बनवून देतो बघा. त्याच्यानंतर तुमचे जे काही डाऊट असतात ते सॉल्व्ह करण्यासाठी आपण तुम्हाला एक काउन्सिलर दिलेला असतो. त्या काउन्सिलरला तुम्ही नक्कीच तुमचे डाऊट विचारू शकता. याच्यानंतर जे पण स्पॉट राऊंडची प्रोसेस आहे, इन्स्टिट्यूशन राऊंडची प्रोसेस आहे, ह्या रिगार्डिंग तर आपले सेमिनार होतात. ह्या रिगार्डिंग तुमच्या पर्सेंटाईल अकॉर्डिंग तुम्ही कोणत्या स्पॉट राऊंड अटेंड करायला पाहिजेत, कोणत्या इन्स्टिट्यूशन राऊंड अटेंड करायला पाहिजेत, कुठल्या कॉलेजमध्ये जायला हवंय, त्या सगळ्या गोष्टी आपण या स्पॉट राऊंडच्या फीचरमध्ये आपण तुम्हाला एक्सप्लेन करतो बघा. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, ह्या ज्या स्पॉट राऊंड रिगार्डिंगच्या ज्या लाईव्ह अपडेट असणार आहे त्या सुद्धा आपण नक्कीच एक्सप्लेन करणार आहोत, नक्कीच तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत. त्याच्यामुळे काळजी करायची काहीच गरज नाही आहे. तुम्हाला ह्या आपल्या पर्सनलाइज काउन्सिलिंगमध्ये ॲडमिशन 100% मिळणार आहे. तुम्हाला लास्टपर्यंत 100% गायडन्स मिळणार आहे. त्याच्यामुळे काळजी करायची काहीच गरज नाही. त्याच्यामुळे तुम्ही इंटरेस्टेड असाल तर लवकरात लवकर आपल्या काउन्सिलिंगमध्ये एनरोल करू शकता, कारण की ह्या ज्या काउन्सिलिंगच्या बॅचेस आहेत त्या लवकरात लवकर फुल होत चाललेल्या आहे. त्याच्यामुळे तुमची सीट लवकर सिक्युअर करा. ह्या रिगार्डिंग तुम्हाला आपला कोर्स परचेस करायचा असेल, तुम्हाला आपली काउन्सिलिंग परचेस करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्या रिगार्डिंगच्या लिंक्स प्रोव्हाइड केलेल्याच आहेत. आपल्या ॲपच्या असेल, वेबसाईट असेल, त्याच्यावर तुम्हाला आपला कोर्स हा बघायला मिळणार आहे. तुम्ही तिथून परचेस करू शकता. त्याचबरोबर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करा, जेणेकरून तुमच्या कुठल्याही अपडेट्स मिस होणार नाहीत. आणि अशाच प्रकारच्या नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी तुम्ही युनियन एज्युकेशनला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो, भेटूयाच काउन्सिलिंगमध्ये.